आता अडचणीत आहेत, कुठेतरी अभय दिलं जातं दोघांनी नेत्यांना? नक्कीच नक्कीच अभय दिलं जात आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. तर मला असं वाटतं की अजूनही आमचा न्याय यंत्रणेवरती विश्वास आहे, न्यायालयाचे प्रकरण आहे आणि न्यायालय यांना सोडणार नाही. पुणे बलात्कार प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक वक्तव्य कोणी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असं ते म्हटलं. बरं बरोबर आहे ना. त्यांच्या आयुष्यातलं जर ते ध्येय असेल तर त्यांनी जरूर प्रयत्न करा. आमच्यासारखे लोक जे पक्षाबरोबर इमान इतबारे राहिलेले आहेत, आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहेत, जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत, दिल्लीच्या मोगलाई बरोबर हात मिळवणी करून त्याला रोखण्याची आणि इथे संपवण्याची ताकद आजही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली. हे तुमचे जे फडफड नाही तात्पुरतं आहे, सत्ता आहे म्हणून तुमचं फडफड नाही. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल. हे माझं फाकीट नसून हा माझा दावा आहे. पुणे बलात्कार प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक विधान केलं तर टीका होऊ लागली होती, आणि अशा नंतर सुनावणीच्या वेळेला अचानक काही वकील येतात आणि ते सांगतात की जे बलात्कार आहे तो बलात्कार नसून संमतीने हे सगळं घडलेलं आहे. याच्यावरती न्याय प्रविष्ट प्रकरण आता आहे, त्याच्यावरती इथे वरून वक्तव्य करणं बरोबर नाही. घटना गंभीर आहे. या राज्याच्या गृहराज्य मंत्र्यांनीच या संपूर्ण गंभीर प्रकरणाला जे काही वेगळे पायवाटा त्याने फोडलेले आहेत, त्यांचं म्हणणं आहे की त्या मुलीने स्ट्रगल केलं नाही. स्ट्रगल केलं नाही म्हणजे काय असतं? त्या मुलीनं विरोध केला नाही, त्या मुलीनं हाणामारी केली नाही. मग तुम्ही प्रशिक्षण द्या. बलात्कार करणाऱ्या मुलींनी ज्यांच्यावरती अत्याचार होतो, मग तुम्ही त्यानुसार जागरूक करा की तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. एक पाशवी माणूस एका आपलीवर अशा प्रकारे अत्याचार करताना तुम्ही त्या मुलीकडनं का अपेक्षा करताय? आणि राज्याचे गृहराज्यमंत्री जे असंवेदनशील आहेत,